Good morning everyone. This is lesson 15. Actions that will be in progress in future. अशा ॲक्शन्स ज्या की फ्युचरमध्ये प्रोग्रेसमध्ये असतील, म्हणजे उद्या या क्षणापासून नंतर त्या होत असतील अशा ॲक्शन चालू असतील. कधी चालू असणार आहेत, कधी प्रोग्रेसमध्ये असणार आहेत, तर फ्युचर म्हणजे या क्षणापासून नंतर. कोणतं स्ट्रक्चर आहे त्यासाठी? टेन्सचं नाव आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V4. ॲक्च्युली तर शेल बी पण आहे, पण आपण स्पोकनमध्ये विल बी जास्त वापरतो, म्हणून मी हे स्ट्रक्चर शॉर्टमध्ये असंच लक्षात ठेवण्यासाठी दिलं आहे. तुम्हाला डिटेल ग्रामॅटिकल व्ह्यू बघायचा असेल त्याचा तर आपण आधीचा व्हिडिओ बघू शकता, टेन्सेसच्या त्या ग्रामर सिरीजमधला. माझा या आधीचा व्हिडिओ मी केलेला आहे. सिंग्युलर आणि प्लुरल सब्जेक्ट कोणताही असेल तरी आपण काय करायचं, या ठिकाणी विल बीच यूज करायचा आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणि व्हर्बचा ING फॉर्म म्हणजे V4. आता त्याचं सेंटेन्स कसं होतं आणि त्याचं मराठी कसं होईल पहा. आय विल बी रायटिंग नोट्स टुमारो. सब्जेक्ट आय विल बी रायटिंग नोट्स टुमारो. पण ह्याचा अर्थ काय होईल? मी उद्या नोट्स लिहित असेन. म्हणजे काय, या क्षणापासून नंतर जे घडलं आहे ते फ्युचरमध्ये गेलं आहे. फ्युचरमध्ये ती क्रिया चालू असेल, ती ॲक्शन प्रोग्रेसमध्ये असेल, कंटिन्युएशनमध्ये असेल. कोणती? नोट्स लिहिण्याची. म्हणून मी असं लिहिलं आहे, आय विल बी रायटिंग नोट्स टुमारो. मी उद्या नोट्स लिहित असेन किंवा असेल. नेक्स्ट, सोहम विल बी रीडिंग बुक. सोहम पुस्तक वाचत असेल. आता थोडं मिनिंगफुल करायचं असेल तर ॲट नाईट वगैरे असं आपण त्याला थोडंसं डिस्क्राईब करू शकतो किंवा त्याला आपण वाढवू शकतो, एक्सटेंड करू शकतो वाक्य. आशू विल बी ड्रॉइंग कार्टून्स. आशू कार्टून काढत असेल. रोहन विल बी स्विमिंग इन द कॉम्पिटिशन नेक्स्ट मंथ. रोहन पुढील महिन्यात स्पर्धेत पोहत असेल. म्हणजे त्यांनी स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये तो स्विमिंग करत असेल असं आपल्याला म्हणायचं आहे. मदर विल बी बेकिंग केक ॲट इव्हिनिंग. आई संध्याकाळी केक बनवत असेल. इथं सगळीकडे आपल्याला विल बीच घ्यायचं आहे. आणखी काही सेंटेन्सेस बघूया आपण. स्टुडंट्स विल बी अटेंडिंग सेमिनार इन द नेक्स्ट मंथ. विद्यार्थी पुढील महिन्यात सेमिनारमध्ये उपस्थित राहत असतील. म्हणजे किंवा सेमिनार अटेंड करत असतील. अटेंडला उपस्थित म्हणतो, मराठीकरण थोडंसं वेगळं झालं आहे हे. अटेंड करत असतील म्हणजे पुढच्या महिन्यात सेमिनार आहे, तर मग यावेळी मुलं गेली तर ती अटेंड करत असतील. आपण म्हणतो ना बोलता बोलता, बरोबर पुढच्या सोमवारी हे होत असेल असं म्हणतो आपण. किंवा नेक्स्ट मंथमध्ये 10 तारखेला आपण हे करत असू असं जसं बोलतो, तर त्यासाठी आहे. पण हे सेंटेन्सेस ना स्पोकनमध्ये जास्त यूज केले जात नाहीत. कधीतरी केले जातात, खूपच रेअरली. पण आपल्याला माहीत असावं सगळे स्ट्रक्चर्स, म्हणून आपण याचा अभ्यास करणार आहेत. सीता विल बी सिंगिंग अ सॉन्ग इन द फंक्शन. सीता एका कार्यक्रमात एक गाणे म्हणत असेल. बर्ड्स विल बी फ्लाईंग इन द मॉर्निंग. पक्षी सकाळी उडत असतील. म्हणजे ते आत्ता नाही आहेत तर ते उद्या ती गोष्ट होत असेल. या पद्धतीने हे सेंटेन्सेस आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि काही प्रिपेअर करायचे आहेत. होमवर्क ह्याचा असं करायचा आहे, राईट डाऊन 50 सेंटेन्सेस, राईट मिनिंग्स इन मराठी. आपल्याला काय करायचं आहे, 50 सेंटेन्सेस प्रिपेअर करायचे आहेत. त्याचं मिनिंगसुद्धा जर गरज असेल, इफ नेसेसरी, तर मिनिंग खाली लिहायचं आहे. यूज डिफरंट वर्ब्स अँड सब्जेक्ट. परत डिफरंट वर्ब्स आणि सब्जेक्ट यूज करायचे आहेत आपल्याला. रीड अलाउड 2-3 टाइम्स. 2 ते 3 वेळेस आपल्याला ते मोठ्याने त्याचं वाचन पण करायचं आहे. या पद्धतीने आपण व्हर्बची लिस्ट समोर ठेवायची आहेत आणि प्रत्येक वेळी 50-50 जर आपण वेगवेगळे सेंटेन्सेस आणि व्हर्ब्स यूज करत राहिलो, सब्जेक्ट आणि व्हर्ब्स, तर निश्चितपणे काय होतं, आपले बरेचसे व्हर्ब्स आपल्याला आत्तापर्यंत आपण 200 ते 250 व्हर्ब्स वापरलेले आहेत. जर तुम्ही नवीन यूज केले असतील तर. आणि डेली यूजसाठी एवढे सफिशियंट आहेत. म्हणजे 300 to 350 वर्ड्स एवढं असेल तर डेली कॉन्व्हर्सेशन आपण इझी गोईंगमध्ये करू शकतो. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.